मित्रांनो, हे जे पेटलंय ना, हा इथं कट पॉइंट आहे आणि ह्या वायरमॅनचं दुर्लक्ष आहे. इथं आम्ही वारंवार सांगूनही ते लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन ते जाळ खाली पडलंय आणि हे पेटलंय. हे पहा, आणि याच्याच बाजूला हा खांबळा दिसतोय आणि इथूनच ते पेटलंय, इथं खाली पडलंय. आता इथं हे पहा खट आहे आणि या खड्ड्याच्या बाजूलाच इथं या लाकडा दिसतात आणि इथं घर आहे. बघा, काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा या महावितरण सबस्टेशन यांचा फार भोंगळा कारभार आहे मित्रांनो. एकदम दुर्लक्ष, कुठलंच काम जे आहे ते काळजीपूर्वक करत नाहीत. वारंवार आम्ही सांगितलंय का हा कट पॉईंट इथून हलवा, दुसऱ्या ठिकाणी लावा, इथं आमच्या घरांना धोका आहे. बघा, हे असं पेटलंय. आता इकडे इजवलंय, इकडं पाठीमागं काड्यात आणि इथं घर आहेत आणि याच्याच वरून ही लाईन गेले. पहा, आता हे पाहू शकता. हे पहा, हे सगळे इथं आले ते पोरासोरा. मित्रांनो, बादली भरून पाणी आणलं इथं. हे पहा इकडं सुद्धा पाणी आणलंय कळशांमध्ये. आता सांगा तुम्ही, असं जर पेटला, आता इकडं हे हाय, इकडे पाणी टाकून गार केलंय मित्रांनो. इथंही दुसरी बादली भरून आणले. हे पहा, पाणी विजवायचं काम चालू आहे आणि हे जर पेटलं, एखादी जीवितहानी झाली तर याला महावितरण जबाबदार राहील का? हे पहा, हे शॉर्ट सर्किटमुळं हे खाली पडलंय, पेटलंय आणि याला जर समजा काही, आता घर इथं जवळ आहेत, काही जीवितहानी झाल्यास महावितरण जबाबदारी घेईल का? बा, असं भोंगळा काम आहे. हे पाहू शकता मित्रांनो. आणि हा व्हिडिओ मी सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, सगळीकडे व्हायरल करतोय मित्रांनो हा व्हिडिओ. हे बघा, रस्त्याने येणारे जाणारे सुद्धा इथं थांबलेत. असं ह्या महावितरणचा भोंगळा काम आहे, भोंगळा कारभार आहे. तर या महावितरणचा मी निषेध करतो मित्रांनो. हे बघा, हा व्हिडिओ मी जिथं जिथं होईल तिथं तिथं व्हायरल करणार आहे. हा बघा, हा कट पॉईंट. आणि इथं पावसाळ्यात सुद्धा वारा जास्त असतोय आणि त्या वाऱ्यामुळे हे लाईन टिकत नाही. इथून अनेक वेळा जाळ खाली पडतोय. वायरमॅनला वेळोवेळी सांगूनही ते इकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यास तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या महावितरणचा हा भोंगळा कारभार जो आहे हा समाजापर्यंत येऊ द्या, हीच माफक अपेक्षा.